काही माणसांकडे इस्टेट अफाट आहे, अफाट, पण दरवाजा लावूनच जेवणार. काही माणसांच्या घरात एकच भाकर आहे, पण मोकळ्या मैदानात जेवणार. कुणी आलं तर त्याला अर्धी देणार. परत नाही परत वाक्य नाही राहिला. आणि 4 शब्द अन्नदानाचे लिहून ह्या कार्यक्रमात. शरीर शुद्ध होईल स्नानानं, शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. अन्नदान, ज्ञानदान, लग्नांमधले सत्कार करणं हे दानात मोडत नाही, हे पापात मोडतंय. लग्नाला 22,000 रुपयाचे फेटे वाटले, हा दानपणा नाहीये, हा मी कुणीतरी आहे समाजाला दाखवण्यासाठी अहंकार आहे. माझ्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नाही. तिथं मी पण लग्नामधलं जेवण बाकी अन्नदान आहे. आजचा साई भंडार आहे, अन्नदान आहे. आणि दानाला लक्ष्मी दुप्पट होते. दान कोणी करीत नाही. परत नीट वाक्य आहे का तुम्हाला? दानाला लक्ष्मी दुप्पट होते. परत वाक्य नाही राहिला. थोडस दान करायचं. दरवाजा लावून किती कमवून काय उपयोग, काय उपयोग काय? परत एकदा मागे चला. हा जो परिवार आहे, हा जो परिवार आहे, हा एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करते. याला एक कारण, प्रारब्ध उत्तम. कुणाचं प्रारब्ध कसं फिरेल सांगता येत नाही. गमेंट कमी करा. नवी घेतलेली शोरूम मधली गाडी घरी जाईलच याची गॅरंटी नाही. जरा उतटल्यावानी करू नका. 15ची आपण पेलो म्हणजे काय राष्ट्रपती नाही झालो. जरा फाटलेल्या चड्डीचा विचार करा, मग पुढच्या गप्पा. मागून अख्खी चड्डी फाटेल, पुढच्या म्हणतो फडून टाकेल, फडून मग ही कोण शिवील? जरा सावध व्हा. आणि परत वाक्य नाही का, परत वाक्य नाही का. हे लय दिवस चालत नाही. दानानेच माणूस तरू शकतो. तुम्हाला एका मिनिटात प्रारब्ध सांगतो. एका मिनिटात पाय लागला तर आईल्या तरली, नजर टाकली तर शबरी तरली, नाव घेतलं तर दगड तरली. पाय लागला पायला तरली, नजर टाकली शबरी तरली, नाव घेतलं दगड तरली. पण त्याचा बाप पुत्र शोकाने मेला. रामाच्या नावात